झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. बुरझडहून पंढरपूरकडे निघाली वारकऱ्यांची दिंडी. बुरझडच्या दिंडीचा हा 20वा वर्षपूर्ती सोहळा. धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र बुरझड येथून आषाढी वारीसाठी वारकऱ्यांची पंढरपूरकडे निघालेली दिंडी आज दिनांक 10 जून रोजी उत्साहात मार्गस्थ झाली. पंचक्रोशातील शेकडो वारकरी सहभागी झालेल्या या दिंडीचा हा 20वा वर्षपूर्ती सोहळा आहे. महाराष्ट्राला भक्ती मार्गाची अखंड परंपरा लाभली आहे. त्यात वारकरी संप्रदायाचा विशेष ठसा आहे. जून महिना सुरू होताच प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आषाढी वारीचं चैतन्य संचारतं. विठोबाच्या भेटीसाठी वाटचाल करणारी ही दिंडी दररोज विशिष्ट ठिकाणी मुक्कामी थांबत काकड भजन, सायंकाळचा हरिपाठ आणि रात्रीचं कीर्तन करीत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. नेहमीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या 5 दिवस आधी पंढरी नगरीत पोहोचण्याचा निर्धार वारकऱ्यांनी केलाय. दिंडी मार्गस्थ होण्याच्या वेळी श्रीराम भजनी मंडळाचे प्रमुख सदस्य काशीनाथ पाटील, एनडी पाटील, दत्तात्रय पाटील, शाना पाटील, रतिलाल पाटील, धनराज गवते पाटील, सुनील पाटील, दासभाऊ नागपुरे, आबा महाराज, पंढरीनाथ सोनवणे यांच्यासह दिंडी चालक अशोक महाराज लामकानी, वसंत महाराज, नामदेव जाधव, चोपदार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.